मित्रांनो, उद्या हिंद केसरीचं मैदान होतं आणि ते हिंद केसरीच्या मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कुठल्या गटात पळणार आहेत आहे. काही लॉटमध्ये आता नावे निघाले, त्यांची नावे जी आहेत ती मी तुम्हाला सांगतो आणि कुठल्या गटात कुठल्या तासावरती नंदी पळताना दिसतील बघूया. आणि बकासूर उद्या पळणार नाही आहे, म्हणजे उद्या पळणार आहे, परवा दिवशी पळणार नाही. उद्या ओपनला पळणार आहे, आदतच्या मैदानात परवा दिवशी बकासूर पळणार नाही आहे. चिठ्ठी जी आहे ती बकासूरची निघाली नाही आहे परवा दिवशीच्या आदतच्या मैदानात. मग आता सुरुवात करूया. उद्या कुठलं टॉपचं आणि सगळं पैरं जे आहे ते आपलं फिक्स आहे. ती या पट्ट्यानं एकमेव सगळं पैरं फिक्स सांगितलं आहे ती. आणि सगळं पैरं बघा, काही लोकांना विश्वास नव्हता आपल्यावर. बकासूरन सचिन पाळणार सगळ्यांनी सांगितलं, बकासूरन सर्जा दादा पाळणार सांगितलं, बकासूरवर कोण पाळला बघितलं तुम्ही. बकासूरचा पैरा मी प्रश्नचिन्ह होतं त्या पैऱ्यावरती, परंतु मित्रांनो बकासूरचा पैरा जो आहे तो शेवटी सकाळी मी सांगितला कोणावर निघाला. काही लोकांना विश्वास नव्हता माझ्यावरती, परंतु विश्वास ज्याने ठेवला त्यांचं मनापासून धन्यवाद. चला मग सुरुवात करूया. कुठला नंदी कुठल्या गटात आणि कुठल्या लढती टॉपच्या आहेत. गट क्रमांक 1मध्ये आपल्याला एक मोठी लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो. चिठ्ठ्या 2 आहेत, त्याच्यामुळे चिठ्ठ्या दुसऱ्या पण गटामध्ये पळू शकतील, परंतु टॉपची लढत म्हणजे त्यात बाळप्पा पळणार आहे. बाळप्पा आणि रायफल, पनवेलकरांचा रायफल आणि बाळप्पा गट क्रमांक 1मध्ये ही गाडी पळणार आहे. त्यांची चिठ्ठी निघालेली आहे. त्याच गटामध्ये पैंजण आणि चिंचनेरचा गणाभाऊ ही सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. एक मोठी लढत. आणि तिसरी चिठ्ठी सगळ्यात मोठा पायरा मी सांगितला त्या दिवशीच, कोरेगावकरांचा हिंद केसरी भवानी आणि त्याच्यासोबतच हेगावकरांचा हिंद केसरी, पंचम हिंद केसरी पाखरे ही गाडी पळणार आहे. पाखरे आणि भवानीची गाडी 9मध्ये पळणार आहे, तास क्रमांक 9मध्ये. काही फरक पडत नाही या गाडीला कुठूनही पोळे, कारण की त्या गाडीच तशी आहे. दोन्हीही पब्लिकचे बादशाह आहेत. भवानी उजव्या खांदी आणि दहीगाव पाखऱ्या डाव्या खांदी. काय आता कुठूनही पळू द्या की गाडी, कुठूनही लागू द्या. त्याच्यामुळे ही गाडी मला वाटते की काय सांगू शकत नाही. कधीच बैलगाडा क्षेत्र कधीच कुणाला कमी समजायचं नसतं मित्रांनो. कुणीही काहीही करू शकतं, परंतु या गटामध्ये तुम्हाला सांगितलं तिघांच्यामध्ये लढत एक मोठी होणार आहे. आपल्याला गट क्रमांक 2मध्ये मी सांगितलेला पैरा खरा ठरला आहे का नाही कमेंट्समध्ये सांगा, कारण की मी सांगतोय ते पैरं खरेच ठरलेत. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने पुशेगावचा 1 नंबरचा मान पटकवला आदत वयामध्ये आणि दुसऱ्याच्या वयामध्ये आत्ता मान पटकवला पेडगावच्या मैदानातील आदतच्या मैदानामध्ये, असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हॉटेल सागर शाहिद भाई मुलांना नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिनचा पैरा कोण आहे. सचिनचा पैरा जो आहे तो शॉटगन मेहरबान. मी सांगितला होता 2 दिवसापूर्वीच की हीच गाडी पाळणार आहे. काही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांना एक उत्तर माझ्याकडूनच की हीच गाडी पाळेल का नाही. बघा पैरा सांगितला काय खोटा होता का खराच होता, आणि मला माहीतच होतं. मी अगोदर पण सांगितलेलं किरण शिरतोडे पैरं वेगळं सांगायचं आधी. हा नवीन किरण शिरतोडे एक मैदानातून रिपोर्टिंग करतो, त्याच्यामुळे त्याला माहीत असतं की कुठून कसे पैरे होतील काय, आणि चांगला अंदाज निघाला. ही गाडी जी आहे ती 4 नंबर तासावरती निघणार आहे आणि गाडी सहज गटपास करेल असं मला वाटतंय. सचिन आणि मेहरबान ही गाडी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक 2मध्ये. गट क्रमांक 3मध्ये आपल्याला पैलवान आणि शंभूची गाडी पळताना दिसेल. हा पैलवान जो आहे तो जो आत्ता वाटेगाव बादल अंबरनाथकरांचा जो पळतो शंभू, वाटेगाव अंबेडकरांचा बादल पळतो ना, त्यांच्याच दावणीतला तो पैलवान आहे. तो पैलवान आणि शंभूची गाडी आपल्याला गट क्रमांक 3मध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 4मध्ये आपल्याला साहेब्या जो आहे तो पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत फायर पळताना दिसेल. साहेब्या आणि फायरची गाडी पळताना दिसेल आणि हरण्या आणि गजासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 5 नंबर गटामध्ये VIP स्वामी आणि रबरची गाडी पळताना दिसणार आहे. 6 नंबर गटामध्ये एक मोठी लढत आहे मित्रांनो. त्या लढतीमध्ये 7 नंबर तासावरती निमगावकरांचा सावकार आणि रैना, किरणप्पांचा उत्तम शेडगोळे यांचा रैना आणि सावकार ही गाडी जी आहे ती 7 नंबर तासावरती पळणार आहे गट क्रमांक 6मध्ये. आणि त्याच गटामध्ये तोंडोलीकरांचा सर्जा आणि घाट्या ही लढत बघायला मिळेल गट क्रमांक 10वरून. 2 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामुळे कोणीही कुठेही पळू शकतं. गट क्रमांक 7मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असं खूप मोठं नाव करून गेला असा स्वर्गीय रायफल 8181, त्याच्याच दावणीतला सिकंदर 8181 आणि कॅप्टन ही गाडी 4 नंबर तासावरती पळणार आहे गट क्रमांक 7मध्ये. आणि त्याच गटामध्ये 11 नंबर तासावरती पब्लिकनं गाडी आहे विठ्ठल नाजेशड यांचा चिक्या आणि त्याच्यासोबत निशान हा नंदी पळताना दिसणार आहे. 2 चिठ्ठ्या त्या कोणी कुठेही पळू शकतं. 8 नंबर तासावरती आपल्याला 8 नंबर गटामध्ये आपल्याला पैलवान आणि शिरवडीकरांचा
सर्जा पळताना दिसेल, मादळ मोठीकरांचा शिक्रा आणि रामा पळताना दिसेल. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असं माननीय नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस्कर यांचा साई आणि शंभू डॉन निमसोडचा ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 8 तास क्रमांक 11मध्ये हा सुद्धा पैरा जो आहे तो खराच ठरलेला आहे आपला. सगळ्यांना मी सांगितलं की पैरे खरे ठरणार तर ठरणारच. 9 नंबर गटामध्ये एक मोठी लढत आहे मित्रांनो. 1 नंबर तासावरती गाडी पळणार आहे शॉटगन नंद्याची आणि त्याच्यासोबत फौजी पळेल. आणि त्याच गटामध्ये तास क्रमांक 5 का कितीमध्ये गाडी आहे घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत बादल, तो सांगितलेला पुणेचा बादल आणि तोच बादल जो आहे तो पब्लिकचा बादशाह त्याला म्हटलं जातं असा बादल आणि घरणीकरांचा राजा गाडी तास क्रमांक 5 वरून पळणार आहे. मध्ये गाडी आहे. तसेच प्रभू आणि माणिक ही गाडीसुद्धा पळणार आहे. आणि त्याच गटामध्ये अण्णासाहेब घाडगे पाचवडकरांचा हरणे आणि मेहबूब सुद्धा गाडी पळणार आहे. खूप मोठी चौघांच्यात लढत आहे, परंतु चिठ्ठ्या 2 आहेत त्याच्यामुळे कोणीही कुठंही पळू शकतं. तसंच मित्रांनो आपल्याला गट क्रमांक 12मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे सुंदर 11 आणि त्याच्यासोबत पालेगाव अंबरनाथकरांचा बादल पळताना दिसणार आहे. ही गाडी तास क्रमांक 4 वरून पळणार आहे. आणि त्याच गटामध्ये 9 नंबर तासावरती गाडी आहे चिकू शेट आणि किनीचा रायबा, मोठी लढत आहे. 14 नंबर गटामध्ये मल्हार 22 आणि पिस्टन 22 घरचाच साज पळताना दिसणार आहे मित्रांनो. एक मोठी लढत जी आहे ती होणार होती, परंतु घरचाच साज आहे. तसेच मित्रांनो एक मोठी लढत गट क्रमांक 15मध्ये आहे बरं का. सगळे टॉपचे नंदी त्या गटामध्ये आहेत. भारत आणि किसना कुडावऱ्यांचा भारत आणि किसना ही गाडी पळणार आहे गट क्रमांक 15मध्ये. त्याच गटामध्ये वजीर कुमटेचा आणि त्याच्यासोबत कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच गटामध्ये घोटचा सर्जा आणि आबांचा पाखऱ्या ही गाडी पळताना दिसणार आहे. 15 नंबर गटामध्ये मोठी लढत आहे. 2 चिठ्ठ्या आहेत त्याच्यामुळे मला वाटते की दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पळू शकतील. बघूया काय होते. 16 नंबर गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव पळतोय, बकासूर पळतोय आणि बकासूर सोबत आहे डोरलेवाडीकरांचा मल्हार ही गाडी पळताना दिसणार आहे. हा डोरलेवाडीकरांचा मल्हार जो आहे तो कशा पद्धतीनं पळतो त्याची मुलाखत मी किरण शिरतोडे ब्लॉग्स माझ्या चॅनलवरती घेतलेली आहे. तुम्ही सर्च करा. 1 महिन्यापूर्वी ती बाईट घेतलेली आहे मी. कातर खटावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकर आहे. हा नंदी जो आहे तो पब्लिकनं पळतो त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. बकासूरला तसला नंदी पाहिजे आणि हिंद केसरीचा मैदान आहे त्याच्यामुळे आज बकासूर 100% त्या ठिकाणी पळताना दिसेल. आणि बकासूर कशा पद्धतीने कामगिरी करतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. आदतमध्ये बकासूर दिसणार नाही आहे. हा डोरलेवाडीकरांचा मल्हार खूप चांगला पळतोय मित्रांनो. त्याचा चांगलं जाईल. ते आत्ता बरडचं मैदान झालं 2-3 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी तिथं 1 नंबरचा मान पटकावला त्याने. आणि प्रत्येक मैदान असेल पेडगावच्या मैदानात त्यानं गुलाल मिळवला, म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवते. हे होते मित्रांनो टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत. बाकीचे नंदी राहिलेले आहेत. मला कमेंट्समध्ये सांगा की मथुर कुठे आहे, वेगाचा शेवट सर्जा कुठं आहे, बाकीचे सगळे जे आहेत ते कमेंट्समध्ये सांगा मला.